if angles minus 10 degree and 3x plus 20 degree, there are two angles. First angle is a 2x minus 10 degree. Second angle is a 3x plus 20 degree. Okay, there are two angles. आणि हे दोन अँगल काय करतात? फॉर्म अ लिनियर पेअर. लिनियर पेअर अँगल तयार करतात हे दोन अँगल. आता लिनियर पेअर मध्ये दोन अँगल असतात. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. या अँगल मध्ये असलेल्या एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची. ओके, आता लिनियर पेअर अँगल असे असतात बघा. ही आहे लाईन आणि यावर हे जे अँगल तयार झाले याला म्हणतात लिनियर पेअर अँगल. आता लिनियर पेअर अँगल मध्ये बघा, तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू शोधायची आणि अँगल किती आहेत तेथे? देर आर टू अँगल. बघा, 2x मायनस 10 प्लस 3x प्लस 20 इज इक्वल टू 180 डिग्री. तुम्ही म्हणाल सर तुम्ही दोघांची ऍडिशन कसं काय केली? एक लक्षात ठेवा, लिनियर पेअर अँगलचं मेजरमेंट असते दोन. देर आर टू अँगल अँड देअर मेजरमेंट इज 180 डिग्री. मग देर आर टू अँगल. फर्स्ट अँगल इज 2x मायनस 10, सेकंड इज 3x प्लस 20 आणि दोघांची सम 180 डिग्री होते. दोघांवरून आपल्याला काय शोधायची? एक्स ची व्हॅल्यू शोधायची. आता आपण काय करूया? एक्स एक्स शेजारी घेऊया. 2x आणि प्लस 3x किती होतात? 5x मायनस 10 आणि प्लस 20 किती होतात? प्लस 10 इज इक्वल टू 180 डिग्री. तुम्हाला एक्स ला शोधायचं, 5x ला समोर ठेवायचं, 180 डिग्री आहे तसा ठेवायचा, प्लस 10 राईट हँड साइडला घेतल्यावर होतोय मायनस 10. हा झाला 170. 5x इज इक्वल टू 170 आपल्याला मिळालं. पण आपल्याला विचारलंय काय? आपल्याला विचारलेली आहे एक्स ची व्हॅल्यू. एक्स ला समोर ठेवा, 170 ऍज इट इज. 5 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर तो जाणार डिव्हिजन मध्ये. 5 ने 170 ला डिवाइड केलं, आपल्याला मिळाले 34. ऑप्शन सी करेक्ट आन्सर. 34 डिग्री आपल्याला आन्सर मिळालं. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 34 डिग्री. आता आपण याला व्हेरीफाय करूया. व्हेरीफाय कसं करत असतात? व्हेरीफाय कसं करतात? आपण एक्स ची व्हॅल्यू शोधली, व्हेरीफाय कसं करायचं? तर एक्सच्या जागेवर 34 ला ठेवा. चला, 2 इंटू 32 मायनस 10 प्लस 3 इंटू 34 इज इक्वल टू 180 डिग्री. या दोघांची जर आपण बघा, हे आले 68, हा मायनस 10 प्लस 32 इंटू 3 102 इज इक्वल टू 180. यांना जर आपण चेक केलं तर यांची ऍडिशन होते 180, 170 सॉरी, किती इकडच्यांची बघा, 58 आणि हा 160. 2x मायनस 10 प्लस 3x प्लस 20 इज इक्वल टू 180 डिग्री कसे होतात आपल्याला ते शोधायचं. ए बघा आता, 2x आणि 3x 5x मायनस 10 आणि प्लस 20 किती होतात? आपण काय करायचं, यामध्ये फक्त आता व्हॅल्यू शोधूया, ऍड करत बसण्याची गरज नाही. आपल्याला व्हेरीफाय करायचंय 180 होतात का चेक करायचं. एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली? 34.
2 into 34 minus 10 plus 3 into 34 plus 20 is equal to 180 डिग्री होतात का चेक करू आपण आता. 2 into 34 किती झाले 68 minus 10 plus 102 plus 20. बघा यांची ऍडिशन 180 होते का. येस 180 याची ऍडिशन होते. हे झालं व्हेरीफाय. मी 160 केलं होतं ते चुकलंय. 180 येते त्याचं बरोबर आन्सर. टू अँगल्स मेजरमेंट सम इज 180 डिग्री. टू अँगल्स सम इज 180 डिग्री. जर एक अँगल 147 डिग्री असेल तर सेकंड किती असणार. टू अँगल्स सम इज 180 डिग्री. वी कॉल्ड इट सप्लिमेंटरी अँगल. जर एक्स ला शोधायचं तर एक्स इज इक्वल टू 180 मायनस 147 दॅट इज 33 डिग्री. सप्लिमेंटरी कशाला म्हणायचं समजलं आता. दोन कोणांची बेरीज 180 अंश असते. टू अँगल्स सम इज 180 डिग्री. वी कॉल्ड इट सप्लिमेंटरी अँगल. आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल कशाला म्हणतात. टू अँगल्स सम इज 90 डिग्री त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता एक अँगल जर 45 चा असेल कॉम्प्लिमेंटरी तर सेकंड 45 चा असेल. एक जर 50 चा असेल तर सेकंड 40 चा असेल कॉम्प्लिमेंटरी मध्ये. सप्लिमेंटरी मध्ये काय होतंय एक अँगल जर 147 डिग्रीचा आहे तर सेकंड अँगल 33 चा आहे. एक अँगल जर 95 चा आहे तर सेकंड अँगल 85 चा आहे सप्लिमेंटरी अँगल मध्ये. आता समजायला हवं सगळ्यांना. सप्ली बऱ्याच मुलांना माहिती, ज्यांना माहित नाही त्यांनी ऐका. सप्लिमेंटरी अँगल्स सप्लिमेंटरी अँगल मध्ये टू अँगल्स असतात. बघा समजा हा सप्लिमेंटरी अँगल आपण इथे तयार करतो याला पण सप्लिमेंटरी अँगल म्हणतात. हा जो अँगल काढतोय हा जर 80 डिग्री असेल तर दुसरा अँगल 100 डिग्री असतो सप्लिमेंटरी मध्ये. दोघांचं मेजरमेंट 180 डिग्री असतो दोघे मिळून. त्याला म्हणायचं सप्लिमेंटरी अँगल. जर एक अँगल जर बघा दुसरा एक अँगल काढतोय मी सप्लिमेंटरी. हा जर इकडे 40 डिग्री आलाय तर हा इकडे 140 डिग्री असेल. कोणता हा इकडचा. हा जो अँगल तयार झालाय हा 140 डिग्रीचा आहे. यांना म्हणतात सप्लिमेंटरी अँगल. आता कॉम्प्लिमेंटरी कशाला म्हणायचं बघा. कॉम्प्लिमेंटरी अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल कसा असतोय. कॉम्प्लिमेंटरी अँगल समजा असा अँगल आहे. हा एक 90 डिग्रीचा अँगल आहे पण या 90 डिग्रीच्या अँगल मध्ये दोन अँगल असतात. देर आर टू अँगल. एक 45 डिग्रीचा दुसरा 45 डिग्रीचा. या दोघांना मिळून जो अँगल तयार होतोय 90 डिग्रीचा या अँगल ए आणि अँगल बी दोघे मिळून जर 90 डिग्री असेल तर त्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. अजून एक बघा. हा जर 30 डिग्रीचा असेल अँगल ए जर 30 डिग्रीचा असेल तर अँगल बी 60 डिग्रीचा असेल. हे दोघे मिळून एक अँगल जो तयार होतो त्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. लिस्ट वन विथ लिस्ट टू काय मॅच करायचं. लिस्ट वन ला लिस्ट टू बरोबर मॅच करायचं. आता 219 कसा लिहितात मला सांगा. आपण असं बाजूला लिहून समजून घेऊया. 219 रोमन नंबर मध्ये लिहितात. या 200 ला लिहितात सी सी. सी म्हणजे 100 आणि डबल सी लिहिलं तर ते होत आहे 200. आणि 19 कसं लिहितात रोमन नंबर मध्ये एक्स आय एक्स. बघा हा झाला ऑप्शन ए. ऑप्शन ए म्हणजे ए च काय केलं आपण 219 लिहितात
CCXIX कुठे दिसतंय बघा बरं. CCXXIX ऑप्शन 2. तुम्ही जोड्या अशा नाही लावायच्या, फक्त सांगतोय मी. जोड्या वेगळ्या पद्धतीने लावायच्या. आता पुढचं बघा, बी 437. आता 400 रोमन नंबर मध्ये कसं लिहितात? 400 रोमन नंबर मध्ये लिहितात. मी फोडून दाखवतो इथे, म्हणजे फोड करून दाखवतो. 437 या 400 ला रोमन नंबर मध्ये लिहितात CD, 30 ला लिहितात XXX, आणि हा 7 ला लिहितात VII. कुठे दिसतंय चेक करा बरं, कुठे दिसतंय? ऑप्शन 1 CD XXX VII हा झाला बी. आता 245 कसं लिहितात रोमन नंबर मध्ये? 245, 200 ला काय लिहितात? CC. 200 ला काय लिहितात रोमन नंबर मध्ये? CC. तुम्ही म्हणाल सर CC काय लिहिलं? सिंगल C 100, CC 200, CCC 300, CD 400, D 500. 45 ला रोमन नंबर मध्ये कसे लिहितात? 45 ला रोमन नंबर मध्ये लिहितात XL म्हणजे 40, आणि हा V 45. कुठे दिसतंय चेक करा बरं. CC 245 ना, CCXLV बघा ऑप्शन 3. त्याच्यानंतर डीचं काय? 638. 638 कसं लिहितात? 500 ला लिहितात मुलांनो. 500 ला रोमन नंबर मध्ये लिहितात D. 600 ला लिहितात DC म्हणजे 600. DC म्हणजे 600. 30 ला लिहायचं XXX, आणि 8 ला लिहायचं VIII. कुठे दिसतंय चेक करा बरं. हे तर यांचे ऑप्शन जरा चेक केले आपण. डीचं 3 बघा, हे ऑप्शन D करेक्ट आन्सर आहे आपला, ऑप्शन D. 600 ला रोमन नंबर मध्ये लिहितात CD, सॉरी DC. D म्हणजे 500, D म्हणजे 500, आणि त्याच्याबरोबर जर C घेतला तर तो DC होतोय. DC म्हणजे 600. 40 ला लिहितात XL, 40 ला लिहितात XL, आणि 8 ला लिहितोय आपण VIII. जोडायचं सगळ्यांना, DCXL VIII. ओके. फॉलोइंग लाईन ग्राफ, याला लाईन ग्राफ म्हणतात. हा जो ग्राफ आहे याला लाईन ग्राफ म्हणतात. शोज द नंबर ऑफ बुक्स ऑफ डिफरंट सब्जेक्ट. वेगवेगळ्या सब्जेक्टचे बुक्स आहे बघा. मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, जनरल नॉलेज. बाय अ शॉपकीपर इन अ पर्टिक्युलर मंथ. स्टडी द ग्राफ अँड आन्सर द गिवन. आन्सर द क्वेश्चन. What is the total number of books of those subjects? What is the total म्हटलंय. What is the total number of म्हणजे दोघांची सम करायची. Whose sales are maximum? सगळ्यात जास्त विकलेलं पुस्तक कोणतं आणि सगळ्यात कमी विकलेलं पुस्तक कोणतं, दोघांची बेरीज करायची, सम करायची दोघांची. 85 आणि 60, both the sum is 145. 8 वाजता क्लास नाही होणार, आणि मी पाठवलेल्या टेस्ट नंतर आठवणीने सगळ्यांनी सॉल्व्ह करा, सगळ्यांनी. रीड द ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग. याला बार ग्राफ म्हणतात. बार. खंबे पाहिले असेल तुम्ही, खांब्या
स्तंभ, मराठीमध्ये स्तंभ म्हणतात, इंग्लिशमध्ये बार म्हणतात, बार ग्राफ. प्रश्न काय विचारलाय बघा, फाइंड द एव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट्स हू पार्टिसिपेटेड इन ऑल 4 ऍक्टिव्हिटीज. स्कूलमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, डान्सिंग, सिंगिंग, ड्रामा, मिमिक्री. या 4 ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांनी पार्टिसिपेट केलं आणि पार्टिसिपेट केलेल्या विद्यार्थ्यांचं, स्टुडंटचं तुम्हाला ऍव्हरेज काढायचं. आता पार्टिसिपेट केलेले स्टुडंट्स काउंट करूया आपण अगोदर. 30, 18 सम करायची आणि त्याला 4 ने डिवाइड करायचं, त्याला ऍव्हरेज म्हणतो आपण. 24, 12. चला ऍडिशन करा. 8 and 2, 12, 14, कॅरिंग 1, 4 and 4, 8, 84. टोटल स्टुडंट किती आहेत पार्टिसिपेट करणारे? 84. आणि तुम्हाला जर ऍव्हरेज शोधायचं तर 84 ला डिवाइड करायचं 4 ने. ऍव्हरेज स्टुडंट जर शोधायचे असेल तर डिवाइड 4 ने करायचं. हे आलं आन्सर आपलं 21, ऑप्शन डी. इफ वन ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, त्यात कॉम्प्लिमेंटरी अँगल मध्ये देर आर 2 अँगल्स. ओके. इफ वन ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 4 टाइम्स द अदर, अदर अँगल म्हणजे दुसरा, सेकंड अँगल. अदर अँगलला तुम्ही काय म्हणायचं? एक्स. जो अँगल तुम्हाला माहित नाही त्याला तुम्ही एक्स म्हटलं. अदर अँगल काय आहे? एक्स. वन ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल आपल्याला माहित आहे. वन ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असेल? वन ऑफ दी, त्यातला वन ऑफ दी अँगल आपल्याला काय आहे? 4 टाइम्स दी अदर. अदर पेक्षा तो 4 टाइम्स आहे. अदर काय आहे? एक्स. आणि वन ऑफ द कॉम्प्लिमेंटरी, त्यातला एक कॉम्प्लिमेंटरी अँगल अदर पेक्षा 4 टाइम्स ग्रेटर आहे. कसा आहे? 4 टाइम्स. 4 टाइम्स म्हणजे 4x. आता कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजरमेंट काय असतं? अदर अँगल आणि अदर अँगल आणि वन ऑफ द अँगल दोघांचं मेजरमेंट आलं 90 डिग्री. एक्स आणि 4x किती झाले? 5x. 5x इज इक्वल टू 90. तुम्हाला एक्स शोधायचा, एक्स ला समोर ठेवलं, हा 90 डिग्री. 5 इकडे गेला, हा 5 डिव्हिजन मध्ये गेला. 5 ने 90 ला डिवाइड केलं, 18 आले. एक्सचं मेजरमेंट मिळालं तुम्हाला 18 डिग्री. पण तुम्हाला विचारलंय काय? लार्जर अँगल कोणता? हा तर स्मॉलर आहे. मग लार्जर जर शोधायचा असेल तर तो आहे 4x. 4 इंटू 18. एक्सचं काय मिळालं होतं आपल्याला? 18. दोघांचे मल्टिप्लिकेशन 72 डिग्री. ऑप्शन डी करेक्ट आन्सर.